नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा. 5 महिन्यांपूर्वी पुराचा फटका बसलेल्या आणि पावसाळ्यात खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर पुराचे पाणी घुसणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी पुणे महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले. दरवर्षी पावसाळ्यात धरणातून पाणी सोडल्यानंतर या भागात पूरस्थिती निर्माण होऊन त्याचा त्रास स्थानिक रहिवाशांना होतोय. ही बाब लक्षात घेता या भागातील रहिवाशांचे स्थलांतर केले जाणार आहे. लवकरच या परिसरात असलेल्या इमारतीमधील रहिवाशांचे स्थलांतर करून सामूहिक पुनर्विकास केला जाणार आहे. नागरिकांना सहज आणि सुरक्षित चालता यावे यासाठी पुणे महानगरपालिकेने पादचारी सुरक्षा आणि सुविधा धोरण तयार केले. मात्र याची अंमलबजावणी होत नसल्याचे वास्तव समोर आणल्यानंतर जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने आता शहरातील विविध रस्त्यावरील पदपथांचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. महापालिका आयुक्तांनी याबाबत आदेश दिला असून पदपथांवर अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी भरारी पथके नेमण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सांगितलंय. हिंजवडी पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला जेरबंद केले. साहिल मेहबूब शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 10 दुचाकी जप्त करण्यात आल्यात. गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरणाऱ्या संशयितावर पोलिसांची करडी नजर होती. त्याच दरम्यान साहिल शेख हा विना नंबर प्लेटच्या दुचाकीसह सापडलाय. ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलीस कोठडी दरम्यान त्याने इतर 8 दुचाकी चोरीचे गुन्हे केले असल्याचे उघडकीस आलंय. इतर 2 दुचाकी देखील त्यांनी चोरल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. पुणे हडपसर येथील भाजपाचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार असल्याचं समोर आलाय. सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी 5 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत 4 संशयितांना अटक केली आहे, ज्यापैकी एक जण वाघ यांचा जुना भाडेकरू असून त्याने पूर्वीच्या वैमनस्यातून ही सुपारी दिली असल्याचं सांगितलंय. मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्यानंतर कारवाईचा बडगा उभारण्यात आलाय. वर्षभरात पोलिसांनी मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर कारवाई करून 33 गुन्हे दाखल केलेत, तर मसाज पार्लरवर कारवाई करून गुन्हे शाखेने 20 गुन्हे दाखल केलेत. तसेच शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांकडून 12 गुन्हे दाखल करण्यात आलेत. बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र देणाऱ्या टोळींना पिंपरी चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेने पर्दाफाश केलाय. 2 मध्यस्थ आणि त्यांच्या साथीदारांवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही टोळी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांकडून पैसे घेऊन त्यांना बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र पाठवत होती. चिखलीतील कुदळवाडी येथील भंगार गोदामांना सोमवारी सकाळी लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले असले तरी 2 तास उलटल्यानंतर ही आग अजूनही धुमसतच आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तैनात असून सातत्याने पाण्याचा मारा केला जातोय. आग पूर्णपणे आटोक्यात येण्यास आणखी 1 दिवस लागेल अशी माहिती अग्निशमन विभागाने उपायुक्त मनोज लोणकर यांनी दिली आहे. तसेच या भागातील सर्व गोदामे अनधिकृत आहेत. या जागेचा मालक नेमका कोण याबाबत माहिती मिळू शकलेली नाहीये. माहिती घेण्याचे काम सुरू असून मालकाची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात येईल असेही लोणकर यांनी स्पष्ट केले. कळंब येथे आयशर टेम्पो आणि पिकअपचा भीषण अपघात झालाय. कळंब वर्षेमाळा येथे आयशर टेम्पो आणि पिकअपचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 1 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट घेऊन पंचनामा केलाय. या घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस स्टेशन करते. पुणे कनेक्ट मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.